नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण अपडेट किंवा आपण जी नवीन बातमी पाहणार आहोत ज्याचा फायदा आपल्याला सेटनेटच्या येणाऱ्या 7 एप्रिलच्या परीक्षेमध्ये पण होणार आहे. त्याबरोबरच जे उच्च शिक्षणातील ज्या परीक्षा घेतल्या जातात जसं MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती जी सुरू आहे त्या संदर्भात देखील आपल्याला या माहितीचा फायदा होणार आहे. तर ती बातमी काय आहे ती पाहून घेऊयात आपण. बघा, महिला प्राध्यापकांसाठी UGCने नवीन श्रेणी नेटवर्क सुरू केलेलं आहे. तर ते कुणासाठी आहे? महिला प्राध्यापकांसाठी आहे. आता आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात उच्च शिक्षण या विभाग जो 10वा घटक आहे सेटनेट परीक्षेमधील त्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा प्राध्यापक भरतीमध्ये जो जनरल सिलेबस असेल त्यानुसार देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न आधी माहिती पाहूयात आणि त्यावर माहितीवर आधारित प्रश्न कसा विचारला जाईल यावर चर्चा करूयात. बघा, महिला प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य निर्माण करणे, कार्य आणि संशोधन अनुभवाची देवाणघेवाण हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच UGCने रिसर्च नेटवर्क इन इंडिया ज्याला आपण सेरणी हे नेटवर्क सुरू केलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी महिला प्राध्यापकांना कौशल्य विकसित करण्यासाठी आणि संशोधन अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेनं शेरणी नेटवर्क सुरू केलं आहे त्या किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की UGCनं महिला प्राध्यापकांच्या कौशल्य विकासासाठी आणि संशोधन अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी खालीलपैकी कोणतं नेटवर्क सुरू केलं आहे. तर सेरणी. अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आधी सुरुवातीला त्याची माहिती घेऊयात. बघा, महिला प्राध्यापकांसाठी UGCने शेरणी नेटवर्क सुरू केलेलं आहे. देशातील महिला प्राध्यापकांसाठी वुमन प्रोफेसर्स राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य निर्माण करणे. बघा, या नेटवर्कचा उद्देश काय आहे तर महिला प्राध्यापकांचं राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य निर्माण करणं, त्यानंतर कार्य आणि संशोधन एक्सचेंज ऑफ वर्क अँड रिसर्च अनुभवांची देवाणघेवाण करणे या 2 महत्त्वाच्या उद्देशानं हे सेरणी नेटवर्क सुरू करण्यात आलेलं आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगानं रिसर्च नेटवर्क इन इंडिया ज्याला आपण सेरणी असं म्हणतो, आपल्याला लॉंग फॉर्म संदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेरणी म्हणजे SRNII म्हणजे सेरणी नेटवर्क काय आहे? हे नेटवर्क सुरू केलेलं आहे. जे नेटवर्क बघा या ठिकाणी UGC INFLINET ने लॉन्च केलं आहे UGCनं आणि या वेबसाईटच्या अंतर्गत. या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला 31,818 नोंदणीकृत महिला शास्त्रज्ञ आणि इतर क्षेत्रातील शैक्षणिक सदस्यांना जोडण्यात येणार आहे. यासह या नेटवर्कमध्ये 6,75,313 प्रकाशने जे संशोधनासंदर्भातील प्रकाशित झालेले असतील, त्याबरोबरच आपल्याला 11,543 पेटंट देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याच्या मदतीने विद्यार्थी त्यांच्याशी संपर्क साधून नवीन गोष्टी शिकू शकतील आणि इतर शास्त्रज्ञांशी बोलून इतर तपशील देखील मिळू शकणार आहेत. ज्यासाठी आपला सेरणी या ठिकाणी पाहू शकता, सेरणी इन FLINET.AC.in या प्लॅटफॉर्मची वेबसाईट आहे. या संदर्भात UGCचे अध्यक्ष प्राध्यापक जगदीश कुमार म्हणाले, आयोग महिला शास्त्रज्ञ आणि शिक्षकांच्या कामगिरीसाठी समान प्रतिनिधित्व आणि एक्सपोजरची हमी देऊ इच्छित आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून महिला शास्त्रज्ञ, संशोधक आणि प्राध्यापकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले जाईल, जेणेकरून या क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणखीन वाढू शकेल. म्हणजे एज्युकेशन क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रातील महिलांचा सहभाग जास्तीचा वाढवण्यासाठी ही सर्व उठाठेव केलेली आहे UGCनं.
आता यावर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न कसे विचारले जाऊ शकते यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. आपण जर सेट नेट परीक्षेची 7 एप्रिलची तयारी करत असाल, नेट परीक्षेची तयारी करत असाल, हा देखील आपल्याला ऑल एक्झाम कट्टा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यानंतर MPSCची प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता भरती याची तयारी करत असाल तरी देखील आपण ऑल एक्झाम कट्टा हे ॲप देखील आपण लॉन्च केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून सेट परीक्षा असतील, नेट परीक्षा असतील याच्या संदर्भातील वेगवेगळे कोर्सेस आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून ते देखील अतिशय कमी शुल्कामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या देखील पूर्ण गुणवत्तायुक्त आहेत, ज्याचा फायदा आपल्याला निश्चितच सेट परीक्षा, MPSC परीक्षा याच्या दृष्टिकोनातून होणार आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.